आज आम्ही आलोय राष्ट्रप्रसिद्ध पृथ्वीवरील स्वर्ग असणाऱ्या श्री क्षेत्र देवगड देवस्थानच्या उत्तराधिकारीपदी ज्यांची नेमणूक झाली त्या महंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या पूर्वाश्रमीच्या घरी आत गेल्यावर आमच्यासाठी आलेली ही स्माइल बघून मन तिथे समाधानी होऊन गेलं. सध्या घरी आई आणि वडील दोघेच असतात आणि ही असते संन्याशाची ओळख. कुठे ते श्री क्षेत्र देवगडचं भव्य वैभव आणि कुठे तिथल्याच उत्तराधिकाऱ्यांच्या पूर्वाश्रमीच्या घरची साधी राहणी. स्वामींच्या आई बरोबर माझी आई आणि आत्यांच्या गप्पा मारून झाल्यावर डॉक्टर साहेबांनी आईंना त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या एका आयुर्वेदिक उपचाराबद्दल सांगितलं आणि त्यांची रिएक्शन बघा. या वयातही आम्ही गेल्यावर त्यांना काय करू आणि काय नको असं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हे हावभावच आम्हाला खूप समाधान देऊन जातात. आपल्या संस्कृतीनुसार हळदी कुंकू आणि साड्यांचा कार्यक्रम झाल्यावर मी विचारला माझा नेहमीचा प्रश्न, डॉक्टर वर आहे मी वर आहे आणि मग त्यानंतर बघा या उतावळ्या नवऱ्याची लगीन घाई. पहिला आमंत्रण तुम्हाला लग्नाला यावं लागेल. गप्पांच्या नादात संध्याकाळ कधी झाली कळालंच नाही. मग आम्ही निघाल्यावर आले स्वामीजींचे वडील म्हणजेच काका. आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांनी आमची विचारपूस केली, काळजीपूर्वक जायला सांगितलं आणि मग आम्ही निघालो घरी. रामकृष्ण हरी.